तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण अशा माहितीबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये याचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, आजची बातमी अशी आहे की रांगेत उभं राहण्याची गरज नाही, गॅस 1 महिना जास्त टिकेल. तर मित्रांनो, कोणती आहे ट्रिक ही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही देखील गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे रांगेत उभे राहता का? असं असेल तर ही बातमी आधी वाचा. तर मित्रांनो, जर गॅस सिलेंडर अपेक्षेपेक्षा लवकर संपत असेल तर ते चिंतेचे कारण ठरते. मात्र स्वयंपाकघरातील आपल्या काही सवयींमुळे छोटे बदल करून आपण गॅसची मोठी बचत करू शकतो. तर मित्रांनो, योग्य भांड्याचा वापर आणि स्वयंपाकाची योग्य पद्धत अवलंबल्यास सिलेंडर अधिक दिवस टिकण्यास मदत होते. तर मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडर लवकर संपण्यामागे अनेकदा गळती किंवा स्वयंपाक करण्याची चुकीची पद्धत कारणीभूत ठरते. अनेक गृहिणींना गॅसची बचत कशी करावी हे माहीत नसते. आज आपण अशा काही प्रभावी आणि सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही केवळ गॅसचीच बचत करणार नाही, तर महिन्याचा खर्च देखील कमी करू शकाल. तर मित्रांनो, आज आम्ही असे गॅस सिलेंडर वाचवण्याचे काही साधे आणि सोपे मार्ग सांगणार आहोत. त्याचा अवलंब करून आपण आपल्या सिलेंडरचे आयुष्य आरामात वाढवू शकता. तर मित्रांनो, पहिला पॉईंट असा आहे की उष्णता आणि भांडी योग्य समतोलमध्ये ठेवा. म्हणजेच स्वयंपाक करताना भांडी योग्यरित्या गॅस चालू ठेवणे खूप महत्त्वाचे असते. जर भांडे आचेपेक्षा जास्त असेल, मग उष्णता व्यवस्थित पोचणार नाही आणि शिजण्यास अधिक वेळ देखील लागेल. यामुळे गॅसची किंमत देखील जास्त आहे. आणि याचबरोबर भांड्याचा तळ थेट ज्योतीच्या संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न करा. यासह सर्व काही खूप आचेवर शिजवण्याची सवय बदला, कारण मध्यम आचेवर अन्न लवकर आणि चांगले शिजते. त्यानंतर आहे झाकण आणि प्रेशर कुकरचा योग्य वापर करा. तर मित्रांनो, स्वयंपाक करताना झाकण लावणे ही एक छोटीशी सवय आहे, पण त्याचा मोठा परिणाम देखील होतो. यामुळे वाफ आत राहते आणि अन्न लवकर शिजते, ज्यामुळे गॅसचा वापर कमी होतो. याशिवाय डाळ, तांदूळ किंवा भाज्या तयार करण्यासाठी कुकरचा वापर करा. कुकरमध्ये अन्न लवकर शिजते आणि गॅस कमी होतो. लक्षात ठेवा की कुकर व्यवस्थित बंद आहे आणि पाण्याची गुणवत्ता देखील योग्य आहे का हे तपासा. आधीच तयारी करा. तर मित्रांनो, गॅस जाळण्यापूर्वी भाज्या कापल्या, मसाले तयार केले तर बर्नर थोड्या काळासाठी जळतो आणि गॅस वाचतो. तसेच सिलेंडर, पाईप आणि नोझल वेळोवेळी तपासत राहा. जर थोडीशी गळती झाली असेल किंवा ज्योत कमकुवत वाटत असेल तर ती त्वरित दुरुस्ती करून घ्या. छोटीशी निष्काळजीपणा केल्यावर गॅस लवकर संपू शकतो, म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे. गरम पाण्याचा वापर. तर मित्रांनो, डाळी किंवा भाज्या शिजवताना आधीच थोडे अन्न लवकर शिजते. तसेच फ्रीजमध्ये वस्तू, दूध किंवा भाज्या थेट गॅसवर न ठेवता त्या सामान्य तापमानाला आल्यावरच गरम करा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. तर मित्रांनो, नेहमी मध्यम किंवा कमी आचेवर स्वयंपाक करा. मोठी फ्लेम भांड्याच्या बाहेर जाते, ज्यामुळे उष्णता वाया जाते आणि गॅसचा खर्च देखील होतो. तर मित्रांनो, त्यानंतरचा पॉईंट आहे तो बर्नरची स्वच्छता. तर तुमच्या गॅसची फ्लेम निळी न दिसता पिवळी किंवा केशरी दिसत असेल तर समजून जा की बर्नरमध्ये कचरा किंवा घाण साचले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून देखील नक्की कळवा. धन्यवाद.